बोल आता काय झालंय? आनंद, गेल्या काही दिवसात ज्या स्पीडनी माझ्या आयुष्यात गोष्टी घडतायत ना, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. बरं चाललं होतं की रे माझं आयुष्य. एकटा होतो मी, सुखी होतो, चांगलं सुरळीत चाललं होतं माझं आयुष्य. एकटा असून सुद्धा सुरळीत चाललं होतं आणि मला लग्नही करायचं नव्हतं. एकटा बरा होतो मी आणि अचानक मला काही दिवसांपूर्वी लग्न करावं लागलं मनात नसताना. आणि अशा एका मुलीशी लग्न केलं जी मला कधीच पटली नव्हती. पण आता त्याच मुलीच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेऊन मी मोकळा झालो. बोल तू, ऐकतोय मी. हे सगळ्यांचं असंच होतं लग्नानंतर. नाही अगदीच असं नाही होत, पण लग्नानंतर एक रिअलिटी चेक येतो. पण अर्थात तुझ्या बाबतीत सगळं वेगळंच आहे जरा. तू तुझी इच्छा म्हणून लग्न केलेलं नाहीयेस. नाहीच केलंय मी. अधिरासाठीच लग्न केलं आणि हे 100% खरं आहे. त्या कुटुंबाबद्दल आनंद माझं कधीच सुरुवातीपासून चांगलं मत नव्हतं. तरी सुद्धा माझ्या बहिणीच्या हट्टासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने घातलेल्या एका विचित्र अटीमुळे मी लग्न केलं. माझ्या ताईचं लग्न झालं, मी लग्न करणार नाही. कारण माझ्यासाठी माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. बहीण कसली रे माझ्यासाठी? अधिरा तर मुलीसारखी आहे, तुला माहिती आहे. मुलगीच आहे माझी ती. पण मग तिच्यासाठी हा जो निर्णय घेतला त्याच्यात आधीही अडथळे होते आणि नंतरही येत राहिले. म्हणजे आधी रोहननी घातलेल्या अटीमुळे त्याच्या बहिणीचं आधी लग्न व्हावं म्हणून त्यांच्यासाठी मी स्थळं शोधायला सुरुवात केली. त्यातला एक त्यांना पसंत पडला. त्यांच्याशी त्यांनी साखरपुडा करायचा निर्णय घेतला आणि साखरपुड्यातच त्यांनी स्वतःचं वय लपवलं, त्या खोटं बोलल्या, हे उघडकीस आलं. साखरपुडा मोडला. हा साखरपुडा होऊ शकत नाही. मग मी करायचं ठरवलं का? अधिराकडे बघू. आणि त्यात आता हे लॉकर मधले 15 लाख रुपये ते अंशुमनकडे होतेस. तेच ना, तेच झालंय. या बाईच्या वागण्यामुळे, तिच्या कुटुंबाच्या वागण्यामुळे ना सतत शंका येत राहते मनात. हे बघ, मी पैशांसाठी आपापलेला माणूस नाहीये. देवाच्या दयेने आपलं सगळं उत्तम चाललंय, कंपनी चांगली चालली आहे. पण म्हणून आपण मेहनतीने कमवलेला पैसा कोणीतरी आपला गैरफायदा घेऊन आपल्याला फसवून लुबाडत असेल ना, तर ते मला कधीच सहन होणार नाही. आणि आता झालंय काय की इतकं सगळं मध्ये घडल्यामुळे, इतक्या विचित्र गोष्टी घडल्यामुळे ही फॅमिली आपला कशा प्रकारे गैरफायदा घेईल हे काही सांगता येत नाही रे. आणि सतत तीच एक शंका असते डोक्यात. आणि त्याही पेक्षा ना मला आजीची काळजी वाटते आनंद. आजीने विश्वास टाकलाय रे तिच्यावरती. मनापासून तिला सून म्हणून तिने कबूल केलंय. आता उद्या जर पुन्हा हे सगळं सुरू राहिलं, आजीचा विश्वासघात झाला, तर तिची काय अवस्था होईल याची कल्पनाच करू शकत नाही मी. मग तुम्हाला बोलवलंय? ओके. मॅम आत येऊ का? येस प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. नमस्कार, मी नमस्कार. स्वानंदी सरपोतदार राजवाडे. आणि एकच मिनिट. हा माझा CV. तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे? हो मॅडम. मग टुरिझमकडे कसं वळलात? ॲक्च्युली मी शिकत होते ना, तेव्हा सुद्धा मी काम करतच होते आणि समोर मी ट्रॅव्हल एजन्सीमध्येच काम केलंय. आणि आता निसर्गाबद्दल खूपच वाटतं म्हणून एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मी डॉक्टरेट केली आहे. पण मला सांगा, आधीच्या कंपनीमध्ये तुमचा नक्की रोल काय होता? मॅम, आधीच्या कंपनीमध्ये मी क्लायंटशी इंटरॅक्ट करून त्यांच्या कम्फर्ट झोननुसार, फायनान्शियल ॲज वेल ॲज त्यांच्या मेंटल कम्फर्ट झोननुसार त्यांना कशा पद्धतीचे पॅकेजेस हवेत, त्यांची टूर जास्तीत जास्त कम्फर्टेबल कशी होईल ह्याकडे लक्ष द्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी पॅकेजेस बनवायचे. आणि मला माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मॅनेजर ही पोस्टही ऑफर केली गेली होती. केसरीविषयी काय माहिती आहे? केसरी टूर्स हे ट्रॅव्हल्स कंपनीमधलं खूप मानाने घेतलं जाणारं आणि खूप जुनं नाव आहे. त्यामुळे आय एम सो शुअर की ह्या कंपनीत जर मला काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली तर त्याचा माझ्या पर्सनल ग्रोथसाठी मला फायदा होईल. प्लस केसरी टूर्सचं नाव तर जगभरात सगळीकडे खूप अभिमानाने घेतलं जातं
आपल्या मराठी माणसांबरोबरच अमराठी माणसं सुद्धा आपल्या टूर्सकडे येतात आणि त्यांच्याकडनं पॅकेजेस घेत असतात. म्हणून मला या कंपनीमध्ये काम करायचं आहे. आणि अर्थात मॅम, मी तुमच्याबद्दलही खूप ऐकलं आहे, त्यामुळे माझी खूप इच्छा होती तुमच्याबरोबर मला काम करता यावं अशी. पण मग आता काय करणार आहेस तू? हे बघ, आदिरासाठी मी काही करू शकतो, काही. म्हणजे रोहनच्या ताईशी लग्न केलं ना, तो त्याचाच भाग होता. पण ती बाई, तिच्याशी कसं डील करायचं ना, हेच मला कळत नाही. ते जर मला नाही कळलं ना, तर मग पुढे पुढे अजून जास्त अवघड होत जाईल सगळं. आणि मी तुला भरीस पाडलं लग्न कर म्हणून. नाही रे, तुमची इंटेन्शन चांगलीच होती आनंद, पण ही बाई आणि तिची फॅमिली, हे विचित्र आहे. खरं सांगू समोर, आम्हाला नाही वाटत असं. हा म्हणजे स्वानंदची आई जरा वेगळी आहे, विचित्र आहे, पण लग्नाच्या वेळी, त्या दिवसांमध्ये आणि आत्ता सुद्धा ज्या ज्यावेळी मी स्वानंदीला भेटलोय त्यावेळी मला ती खूप साधी आणि चांगली मुलगी वाटली. कधी कधी काय होतं समोर, बाहेरून पाहणाऱ्या माणसाला ना गोष्टी खूप स्पष्टपणे दिसत असतात. त्या परिस्थितीत असणाऱ्या माणसाला तेवढ्या ते दिसत नाही. तो एका बाजूने विचार करत असतो आणि असं मला वाटतं की तू आत्ता फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. आणि हे जे सातत्याने त्यांचे नवीन नवीन अनुभव मला मिळतात, त्याच्यावरनं शंका नाही येणार. कारण विश्वास नाहीये ना. एकदा विश्वास ठेवून बघ, मग नाही येणार ना शंका. आता तुला असं वाटत असेल की मी तिच्या बाजूने बोलतोय, पण प्लीज असं काहीही नाहीये. मी आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझ्या बाजूनेच आहे. लग्न झालं की ऍडजस्टमेंट करणं, जुळून घेणं या गोष्टी कराव्याच लागतात समोर. 100% कुठलाच माणूस पटत नसतो, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये खूप फरक आहे. तुमच्या अपब्रिंगिंगमध्ये फरक आहे, तुमच्या फायनान्शियल कंडिशनमध्ये फरक आहे. हे चॅलेंजिंग आहे म्हटलं तर इंटरेस्टिंग पण आहे ना. समर ही एक संधी आहे इतक्या वर्षांचा एकटेपणा दूर करण्याची. आणि समजा आपण असं म्हणूया की स्वानंदी लोभी आहे, पैशांसाठी हापापली आहे, काय वाटेल ते म्हण. पण माणूस लोभी, हापापलेला कधी असतो पैशांसाठी? जेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो. पण आता जेव्हा तिला कळेल की आपल्याकडे पैसा आहे, आपला नवरा श्रीमंत आहे, आपल्याला कुठल्या इन्सिक्युरिटीज नाही, कदाचित तेव्हा नाही करणार ना ती तसं. मला असं वाटतं की तू जरासा वेळ घे. डिरेक्टली कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नकोस प्लीज. आणि सगळ्यात महत्वाचं, हा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त कम्युनिकेट करूनच सॉल्व्ह होणार आहे. आणि तेही स्वानंदीशी कम्युनिकेट करून. आपण किती विचार करतो, चर्चा करतो, आणि हा तर आयुष्याचाच जोडीदार आहे. इथे कम्युनिकेशन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. प्लीज जरा ओपन अप राहा शक्यतांसाठी, होईल सगळं व्यवस्थित. आणि हा, सारखा तो सॅनिटायझर वापरणं बंद कर. त्यामुळे तुझा स्वभाव संशयी झालाय. त्याचा आणि सॅनिटायझरचा काय संबंध आहे? दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. एक दिवस ना तुला ठेल्यावरची पाणीपुरी खायला घालतो, असं भयाने मस्त हात बुडवलेली, असं मस्त टापाटापा पड. नको नको, विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या. नाही, पण खाऊन त्रास नाही होणार तुला. अरे कळू दे ना, म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला एवढी काळजी करण्याची गरज नसते. खाल्ल्यावर कळेल तुला. आनंद, मी आयुष्याबद्दल बोलतोय, तू पाणीपुरी बद्दल बोलतोयस. अरे एवढं सिरियसली घेऊ नकोस समर. हा, शांत राहा, होईल सगळं व्यवस्थित. चिल कर जरा. खायला मागव. हं? भूक लागली आहे तुला? मला नाही, तुला. त्यामुळे डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. मी आता ना भैयाकडचीच पाणीपुरी मागतो. नाही, 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 बस, बस, नाही. खाच नाही, आता तू. नाही, नाही. खाच.